लोक मुंबईवरून आदल्या दिवशी आले, काही नारायणगावातून निघाले. श्रीकांत माहिती दुसरा काय नारायणगावातून निघणं म्हणजे अवघड आहे. 3:30 वाजता नारायणगावातून निघालेला माणूस तो पिंजऱ्यातला मास्तर असू शकतो. खरा मास्तर हे बरं नाही. मास्तर तुम्ही सुद्धा 3:30 वाजता नारायणगावातून निघाला, 4-4:30 वाजता चिंचवड मध्ये आला. चिंचवड मधनं 4:30 वाजता निघणार म्हणून त्याचा मेसेज होता. आता वर्ष 61 पळून 62 झालं. 4-4:30 पहाटे एवढ्या उठून प्रवास करणं एवढं 60 वर्षात कधी केलं नव्हतं. पण कसं असतं बघा, गेट टुगेदर होतं आमचं. आम्ही पहिली दुसरी पासून एकमेकांचे मित्र मैत्रिणी, काही आम्ही प्राथमिक पासून बरोबर आहोत, काही माध्यमिकचे, काही शेवट आमची 1985 ची बॅच. 1985 साली आम्ही सगळे ग्रॅज्युएट झालो. आता ते काही जण यातले बरोबर पास होत गेले. सिनियर आहे तर 84. पण शिवाजी युनिव्हर्सिटी मला म्हणली की बाबा तुझं एक शांत अधिक अभ्यास कर, 1 वर्ष तर अजून तू गरज आहे. त्यांना जोरदार पिढी माने जिंगरे सर 85 बॅच चांगले तिथंच तुझा. आणि खरंच आहे, आमची 84 बॅचचं काहीच नाही, कुठंच रेकॉर्ड नाही. होय की आता ह्यातले बरेचसे आमचे मित्र मैत्रिणी ध कवटेकर मधल्या 1979च्या ग्रुपला आहेत. म्हणजे 1979 ला आम्ही 10वी झालो. बरेचसे लोक 10वी पास पाहिले, 12वी पण पाहिले जाते. पुढे आता शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तर आणि आमची 1985 ची आमची बॅच. ह्याचंही पहिलं आमचं गेट टुगेदर झालं ते अत्यंत मोठ्या प्रमाणावर झालं. सिलेक्टेड होत जे म्हणजे आमचे अगदी जवळची लोक आमची, जे कंटिन्यू आपल्याला ज्यांना आवड होती याची, एकत्र यावं, बोलावं, करावं. हा असा आमचा एक स्पेशल जीवन पंढरी काय असतं, पंढरी मित्र पंढरी ऍडव्हान्स फिल्टर. हा म्हणजे अगदी 3-4 फिल्टर लागले त्यानंतर हे आले. त्यानंतर आमचं बरेच वेळा आमची सुरुवात पंढरपुरात गेट टुगेदर झालं, नंतर महाबळेश्वरला झालं, नंतर आमची मड आयलंडला झालं. आमची हे महत्वाचं सांगायचं, सोलापूर हा जो ग्रुप आहे हा अत्यंत असा मिश्र ग्रुप आहे. काही शाळा, वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळ्या प्रभागात आलेले वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक आहेत. म्हणजे व्हेज कोल्हापूर आहे. याच्यामध्ये अगदी पंढरपूरचा आमची एकादशी सुद्धा आहे आणि तुमच्या कोल्हापूरचा तांबडा पांढरा सुद्धा आहे. अशी एकदम व्हरायटी आहे. शिक्षक लोकांचं प्रमाण भरपूर. इथं तुम्ही जर हात मारला तर 5 मुख्याध्यापक तुम्हाला भेटतात. बोटाला एक मुख्याध्यापक आहे आणि एक मुख्याध्यापकांचा मुख्याध्यापक. आणि हे जे आता हात वर करून बोलत होते गणिताचे मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता आहे. त्यांच्याकडे अनेक वर्षापूर्वी, तरी सुद्धा अजून ते अनधिकृत प्रवक्ते. कुठलेही काय शैक्षणिक धोरण जाहीर झाले की त्यांच्याकडे आता ते अजूनही ते ऍक्टिव्ह असतात. आता आमचं धन्यवाद आहे आमचे बहीण ज्योतीला की त्याने इथं त्याला आणला आणि त्याला ओरिजिनल रूपात इथं आणला. मिमिक्री आर्टिस्ट ह्याचं महत्व होतं आम्हाला. वर्ष 2 वर्ष झालं सारखं आपलं हेड मास्तर संघाचं काय तर टाकायचं, पगारवाढ झाली, आलं, GR आला, या शेक टाका, हे करा. आम्ही आपलं सहन करायचं, जाऊ द्या, असू द्या आपलं. पहिला बंडखोर विजय, पहिला बंडखोर विजय. पण ज्योतीने आज त्याला त्या मूळ रूपात आणला. आपण लोक सर्व, दान मॅडम, भोसले सर आणि केंबळकर सर त्या ठिकाणी अत्यंत सुंदर असं सादरीकरण आपल्या इथे केलं. म्हणजे
कोल्हापूरचा इथं आम्ही आलो, कोल्हापूरच्या परिसरात, कर्नाळाच्या परिसरात. एक आमचं एक भावना होती की बाबा इथं सगळं तांबडा पांढराच असतो. पण तुम्ही जरा अवघड राव, अगदी साबुदाणा खिचडीच केली. एकदम साधी सोपी, अगदी सात्विक गाणी सगळी. त्यांना सज्जन वाटली माणसं. गैरसमज झाला त्यांना. म्हणजे अत्यंत सुरुवात अत्यंत इष्टावनाने केली गाणी. तुमची आधी सिलेक्शन अत्यंत सुंदर होतं. कदाचित त्यांना असं वाटतं 60 पुढची झालेली म्हातारी माणसे काय बोलायचं आपण. ज्येष्ठ नागरिक संघ आहे. भजन कीर्तनात दंग होती. तोही आमच्याकडे चालतंय. आम्ही भजनातही दंग होतो आणि कीर्तनातही दंग होतो. सुंदर असं तुम्ही इथं केलं. गणपुले सरांनी इथं परत मिमिक्री केली. आर्टिस्ट आहेत. अगदी सचिन नाईट पासून मेलडी मेकर्स, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तेव्हा आपण जे बघतो मोठे मोठे ऑर्केस्ट्रा पूर्वीचे आले, थोडस कमी आलं प्रमाण ऑर्केस्ट्राचं, पण त्या काळात त्यांनी प्रचंड ऑर्केस्ट्रा केलेली. हास्य सम्राट, हास्य जत्रामध्ये त्यांनी मेलडी मेकर, सचिन नाईट, बरेच रामनगर आता त्यांच्या पुढच्या पिढीबरोबर सुद्धा ते काम करतात. महागुरु सचिन पिळगावकर, महागुरु सचिन पिळगावकर तुमचे कोल्हापूरचेच आहेत. पण तसे ती काय अजून त्यांनी म्हणले नाहीत बाबा मी सचिन पिळगावकरला डायलॉग शिकवले, त्यांचा मोठेपणा आहे. महागुरुचे शिष्य म्हणले असते, सचिनने शिकवलं. ते बनावबनी करतात, मी फक्त गंमत जमत करतो. तसं काही त्यांनी केलेलं नाही. अत्यंत चांगलं केलं. आणि शेवटी आमची बहीण सायरा हे बघ चौदावीचा चांद आहे. चौदावीचा चांद आमच्या सायरा बहिणी अत्यंत सुंदर गाणी म्हणली. असं वाटलं होतं सायरा एवढी चांगली चांगली गाणी म्हणली. हा एक ज्योती तुझ्यामुळे एक कुठली ज्योती जास्त झाले आता वय झालं, डोळे वय झालं जास्त. तनुजाकडे ट्रीटमेंट घ्या. गेट टुगेदर केलं ना तरुण राहतात. ज्योतीमुळे सायराचंही आम्हाला गाणी ऐकायला मिळाली, नवीन रूप पाहायला मिळालं. आमचं दौलत सिंग शिक्षक एवढे रगेल असतील वाटलं आम्हाला माहिती. गाणी सुद्धा मोठं गाणी म्हणली. जय दारदास पंढरपूरचे जुनियर मुकेश संस्थाचालक आणि संस्थाचालक आहेत. आणि संस्थेचे ते सचिव पण आहेत. पण ते ज्युनियर मुकेश आहे, बाल मुकेश त्यांनी अत्यंत चांगली गाणी म्हणली. अत्यंत मस्त कार्यक्रम झाला, मजा एन्जॉय आली. मागं आम्ही सुद्धा काहीतरी छोटे छोटे कार्यक्रम करत होतो. तुम्ही काय त्रास आम्ही तुम्हाला काय त्रास देतो. बरोबर का आलं समजा आम्ही टाळ्या वाजवतो. आम्ही टाळ्या वाजवून कार्यक्रम डिस्ट्रीब्यूट केला नाही. कसं आहे, टाळी कधी वाजव ह्याच्यावर असते. कुठल्या जागी टाळी वाजवली का कलाकाराला विशेष. आम्ही सगळ्या औचित्य बघून अत्यंत सुंदर झालं. म्हणजे आल्यापासून इथं एक तर ज्योतीने सगळं काय कुठल्या आम्हाला तिने कल्पना दिली नाही. खरं काय चाललंय काय नाही, कुठं करणार काय करणार. ज्योती आणि हे आमचं मास्तर हे म्हणलं ह्याला काहीच माहित नाही. ज्योतीने काय केलं मला माहित नाही म्हणायचं. हे काय आमची आता ज्योती आमची बहीण आहे. आम्ही लहानपणापासून ज्योती बरोबर आहे. फॅमिलीचे रिलेशन आहेत आमची. एका गल्लीत आम्ही राहायचो, गल्लीमेट आहे. ज्योतीची आई चहाचं आम्ही भरपूर खाल्लेलं आहे. ज्योतीची आई घरी जिलब्या तळायची, परत जिलब्या तळायची. आम्हाला आठवते आम्ही 6वी 7वी असू. ते 5 जण भाऊ, 4 भाऊ 1 बहिणी. आणि आमच्यासारखे असे 5-6 जण आलो. ती माऊली बिचारी मला अजून आठवतंय. ज्योतीची आई इतकी सुग्रण होती. आणि आम्ही जायचो कधी काय आम्हाला असं कधी वेगळं वाटलं नाही तिच्या घरी जाणं. शशी त्याचं हिजं थोरलं आमच्या वर्ग. अत्यंत माया होती आई.
श्रीकांत संजय क्रिकेट खेळायला यायचे पाठीपाठी वाड्यात आणि मला तिथं फक्त लांब उभं करून फक्त कुठं कॅच आला तर मुळे फॅमिली म्हणजे बॉल आणून द्यायला व्यवसायामधली जुनी फॅमिली, त्यांचा मोठा व्यवसाय, अजूनही त्यांचे भाऊ वगैरे अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतायत. अशी ज्योतीने आमच्या ही कार्यक्रम ठेवला. आता ज्योती करते म्हणलं आम्ही काय प्रॉब्लेम नाही, कारण ज्योती म्हणजे ही आमच्यातली काय म्हणते तशी हे आपण सगळे म्हणजे कसं आपलं घासपूस चांगला पार आहे. ज्योती आमची तयारी, मुंबई बिंबई तिने व्यवसायात उडी नवऱ्या बरोबर तिने सगळा व्यवसाय सांभाळलेला आहे आणि अत्यंत कर्तबगार ज्योतीचं काम आहे ते. ठीक आहे. पगार तिचा काय शिक्षण कमी असल्यामुळं भाषण फसतंय. ज्योती अत्यंत चांगलं नियोजन केलं आल्यापासून. मस्त अगदी म्हणजे आपली इतकी गेट टुगेदर झाली. आपल्या आता आपली अजून आपली वीणा गेली तिच्या. वीणा तिची तब्येत चांगली नसायची, तिने घरी 2दा बोलवलं होतं सर्वांना. मस्त तिच्याकडे कार्यक्रम मस्त सुंदर झाले आपले. आपण त्या ह्यालाही गेलो होतो महाबळेश्वर वगैरे, पण हे मला वाटतं दिसेल अगदी 1 नंबरचं मस्त झालं. एक पहिला दिवस काय म्हणतात, पहिला दिवस 1 नंबर झालाय. उद्या दिवस आहे म्हणजे आता काय म्हणते सोने पे सुहागा. निश्चितपणे एक घास तर एकदम एक पहिला घास तर 1 नंबर झाला आणि निश्चितपणे आता उद्याचं बोनी चांगली झाली म्हणजे दिवस सुरुवात अत्यंत सुंदर झाली. अत्यंत चांगले तर अजून मागवलं आहे. अत्यंत चांगलं सिलेक्शन केलं. जरा येताना रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला वाटलं आलं काय केलं याने काय केलं. जेव्हा इथं आलो आणि एकंदर बघितलं खरंच आहे कसं असतं गेट टुगेदर अशाच जागा चांगल्या असतात की आपलं असो. अजून 100 जर आपल्या बरोबर असले असते लोक तर आपल्याला काय एन्जॉयमेंट करतात. पहिला पर्पज नव्हतं. अत्यंत सुंदर असं लोकेशन आहे. मस्त जागा झाली. जेवण चांगलं झालं. सकाळचं जेवणही चांगलं झालं. आताही आम्हाला तुझ्या माणसांनी अत्यंत चांगली सर्व्हिस दिली. आनंद आहे. कुठलाही माणसाचं तोंडातनं वाकडा विचार आलेला नाही ना तरी अवघड असते असे आहे. हा 2-3 ओव्हर जर टाकल्या गेल्या 3ऱ्या ओव्हर चालू काय झालेलं नाही. आता व्यवस्थित मॅच झाली. कुठेही गालबोट लागलं नाही. तो आपला बिचारा आपला आपला तो छोटा चेतन आहे त्याला सांभाळून घ्यायचं आपण. आणि हौशी आहे त्याचं आता मोठं पंढरपुरात त्यांनी आता हे बांधायला लागलेलं आहे. भक्त निवास बांधतोय. वरच्या त्यांनी 4थ्या मजल्यावर एक आपल्यासाठी जागा केली आहे. पण तो म्हणतो जाहीर कर, पण मी जाहीर करत नाही. कारण का आपण एवढं सगळं मावणार नाही. पडू आपण तिथे वर जाऊन 4थ्या मजल्यावर पडायचं काय 3 कामं. आणि आज यायला उशीर त्यामुळे झाला तुमच्या सगळ्यांची सोय करण्यासाठी. तर एक 4-5 जण ग्रुप मधलं तिथं तुम्ही जाऊन त्यावरती बघू शकता. पंढरपूर सगळीकडे हा कोण इथं इथं पटवर्धन राहतोय, इथं सुपेकर राहतोय, ही याचं घर आहे, ही नदी आहे. वर बघून तुम्ही आपलं तुच्छतेने सगळ्याशी बघू शकता. याच्याबद्दल तुमच्या डोक्यात राग येते. नंबर 1 त्यांनी आम्हाला 4 दिवसापूर्वी दाखवलं आम्हाला. हे बघ मला हे घर आहे म्हणून. भाषण कळतं आपल्याला काय सांगायचं. शेती माझी किती आहे एकरात सांगा नाही तो सेंट्री मध्ये शेती आहे त्याची. पंढरपूरला नदीकाठी शेती आहे. शेती आहे. त्यांनी एवढं सगळे उद्योग करतो पण ते विकली नाही शेतीला. नाहीतर बी काही पडले नसते. पण त्यांनी अजिबात त्या भानगडीत पडला. त्यांनी सगळे उद्योग केले. सगळे उद्योग केले. पण छंद करताना त्यांनी आता गोठा करायचा विचार आहे. इच्छाशक्ती दांडगी आहे.
कुठल्याही तऱ्हेचं आणि दिलखुलास मनमुराद माणूस आहे आमचा. कधी बघा कधी चेहऱ्यावर कधी रडून असतं, कायम हसणार कायम. आता त्याला भरपूर डोक्यात ताप आहे. त्यांनी ही शिवधनुष्यच घेतला, खंड ग्रॅच्युटी आलेली सगळं संपून टाकलं, तरी घाबरत नाही. अजून 5व्या महिन्याची तयारी चालली. आणि पेन्शन चालू आहे की पेन्शन आहे त्यामुळे टेन्शन नाही. मोठं त्याचं प्रोजेक्ट आहे, मोठं प्रोजेक्ट आहे हा. तर जयंताने सुद्धा केली आपल्या मुळे से आपली तारीफ बरोबर. आता आमचं विजय जरा आज काल्याचं पण सांगा. काल्याचं हे हरदास म्हणजे कसं पांडुरंगाची सेवादारी लोक. आपण आषाढी वारीत जर काल्याचं काला झाला की संपते, पौर्णिमेला काला असतो. मग ते काल्याच्या वेळी काल्याचं जे कीर्तन होतं ते मदन महाराज हरदासांचं होतं. तर मदन महाराज हरदासांचा जो वाडा आहे विठ्ठल मंदिरापाशी, त्याला काल्याचा वाडा म्हणतात. तर त्या काल्याच्या वाड्यामध्ये हा मालक आहे, त्याची एक खोली आहे त्याच्या नावची, 7/12 नाव आहे. म्हणजे हा पांडुरंगाच्या पादुका जे घेऊन मदन महाराज जातात नदीत चंद्रभागेत जाऊन स्नान करून परत माधवारात मध्ये पांडुरंगाची भेट घेऊन तो जो पूर्ण सोहळा असतो ती सोहळा झाल्यानंतर आषाढी वारी आपली संपते. तर हे हरदासांचा मधलं आहे आणि त्या हरदास कुळामध्ये ह्याचाही आणि त्याबद्दल आप्पांच्या कुळामध्ये जयंताचा जन्म झाला, आप्पांच्यासाठी टाळा झाला ऍक्च्युली. जयंता जसा इथं रमतो इथं म्हणजे मागच्या केंद्रावर तसा तो तिथं सुद्धा रमतो. असं का नाही फक्त इथं रमतो आणि तिथे असतो. त्यासाठी व्हिडिओ टाकला होता. व्हिडिओ टाकतो, तुम्ही बघितलं का नाही? सोहळ्यात असतो ते मी तिथं आहे. जो अगदी म्हणजे पिन सोंडेचा गणपती आहे तो जयंता साधू सोपं. म्हणजे बिन सोंडेचा गणपती जर बघायचा तर जयंताला बघायचं त्या काल्याच्या ह्याच्यात पौर्णिमेला. तर असं जयंता त्याचंही गाणं झालं. आज आमचं विजू जरा नरम आला. काय नरम मला काय कळणार, नरम आहे ती शेजारी गरम बसल्या म्हणून ती नरम झालं का काय गेल्या काय बांधलं नसतं काय नाही. संगीता आता ऐकते का? त्यामुळे काय त्याला आजारी आहे म्हणलं बाबा सब हर दर्द की एक ही दवा आहे. आणि संगीताने डोस देऊन पण तो कडक नाही झाला. एक राजकुमार म्हणून गेलाय. राजकुमार म्हणजे आपला देव. हर दर्द की एक ही दवा. बट नॉट अ लिस्ट दौलत आज संपूर्ण ती सेल्फी म्हणजे ही जी जादूची काठी तिने आणली छडी ती मला वाटतं हा आपला नाही तो आपला काय सिरियल आहे की नव्हती पिक्चर म्हणलं ती जादूगार हॅरी पॉटर निघाला हा. ते जादू छडीत राहू काय सेल्फी स्टिक आहे परत काय स्टँड आहे इकडून फोटो काढतोय मागणं काढतोय पुन्हा फोटो काढतोय शूटिंग करतोय. सुंदर अशी त्याची ती आपलं हॅरी पॉटर झालं तो आज आपल्या आज दुपारी त्याने एक छोटं काम केलं, व्हिडिओ जर्नलिस्ट पण काम केलं. तो जाता करतो असतोय शूटिंग. तरी चंदुलालने ते आज जेवणाचं सगळं टाकलं. मी आमच्या घरी टाकलं. आमच्या बायको पुरी सगळे ओके एकदम खुश झाले कारण सगळे शाकाहारी पदार्थ होते. खुश दुपारची पंगत होती संध्याकाळची टाकू नका. आणि शिवाय तुपाची धार होती. दोनदा होते मोदक गिदक असं म्हणून सगळे सगळं खूप ओके आनंद आहे सगळं. त्यामुळे मी पण आता रिलॅक्स मध्ये एन्जॉय करतो. सगळं सुंदर कार्यक्रम झाला आणि आपलं अत्यंत परफॉर्मन्स एकदम मस्त झाला. गाणे सुंदर धन्यवाद देतो. हा जो कलाकार आहे आपल्या रिटायर झाल्यामुळे यांनी जरा बंद केलंय. तरी सगळे मोठे केली ही 10% द्यायची. अजूनही बरेचसे आवाज काढणं हे काढणं भरपूर त्यांचा कॅसेट सुद्धा आहे. तुम्हाला कसं करतो जर गेला बघायला मिळतो. अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला. सर्व आमच्या मित्र मंडळी बंधू भगिनींनी अत्यंत उत्साहाने सगळ्यांनी सहभाग नोंदवला.
सर्वांचे आभार. आजचा दिवस पहिला दिवस गोड झाला, दुसऱ्या दिवसाची आता प्रतीक्षा आहे. दुसरा दिवस पण चांगला जाणार आहे 100%. आपण उद्याची प्रतीक्षा करूयात. सैराट होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसाला बाय बाय करताना एक चांगलं मस्त गाणं होऊन जाऊ द्या, की जेणेकरून आमचं सगळ्याचे कंटाळा निघून जाईल आणि थोडस आम्हाला सगळ्यांना तुम्ही एन्जॉय नाचवा. छान मनोगत श्रीकांतनी व्यक्त केले आणि उद्धार झाला शेवटी मास्तरचा. त्यामुळे मास्तर बद्दल बोलायला पाहिजे. हा, पिंजऱ्याचा उद्धार जर आला ना तर तिथं जातो की पिंजऱ्यामध्ये आधी मास्तर होता, नंतर तमासगीर झाला. माझं उलटे, मी आधी तमासगीर होतो, नंतर मास्तर झालो. पण तरी सुद्धा पिंजऱ्यामध्ये संध्या आणि स्वयं लागू त्यांचं जे काही संवाद आहे. चंद्रकले अगं कुठं ती कालिदासाचं महाकाव्य आणि कुठेही तुमची छछोर लावलं. त्यावरती चंद्रकला उत्तर दिले, नाही हो मास्तर, तसं काय बी नाही. आमच्या मनात काय बी नसतंय बघा. सबद वेगळा असला तरी भावना त्याच असतात. प्रेम म्हणतात तुम्ही, त्याला फिरती म्हणतो. प्रेम म्हणता तुम्ही, त्याला फिरती म्हणतो आम्ही. यौवन म्हणता तुम्ही, त्याला ज्वानी म्हणतो. ते खरंच त्या लेखकाची कमाल आहे. पण तरी सुद्धा पिंजरा या पिक्चर बद्दल जर बोलायचं झालं तर पिंजरा पिक्चरचं थोडंसं वैशिष्ट्य लक्षात ठेवा की प्रत्येक गाणं आपल्याला माहिती, पण प्रत्येक गाणं नुसतं गाणं नाहीये तर सुपरहिट तर आहे. एका कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष राम कदमांबद्दल बोललं होतं आणि ते निवेदक होते यशवंत दत्त. त्यांनी सांगितलं की राम कदमांची सगळी कारकिर्दी एका तराजूमध्ये आणि एका तराजूमध्ये फक्त पिंजरा आणि वाटलं तर जैत्रे जय या दोन गाण्यांमध्ये अख्ख्या जीवनाची कारकिर्दी एकत्र आणि त्याला जगदीश खेबुडकरांची साथ खूप महत्वाची. कशासाठी महत्वाची थोडीशी झलक म्हणून बोलूया की या प्रत्येक चित्रपटाच्या गाण्यामध्ये जेव्हा गाणं सुरू होतं त्या गाण्याच्या अगोदर आमच्या संगीताच्या भाषेमध्ये आपण M0 म्हणतो त्याला. गाणं सुरू व्हायच्या आधी जे काही बोल आहेत ते बोल पिंजरा पिक्चरच्या प्रत्येक गाण्याच्या अगोदर काहीतरी बोल आहेत. फक्त आली ठुमकत नार लचकतच्या गाण्याच्या आधी फक्त एक आला पाहिजे, ग साजणी, एवढाच ग साजणी. पण बाकीच्या प्रत्येक गाण्याच्या पाठीमागं काहीतरी स्क्रिप्ट आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गद्य, आणि मग नंतर पद्य सुरू होतं. अगं चटक चांदणे चतुर कामिने काही म्हणून तुला तू आहे तरी कोण कोण वय वय कोण, आणि मग नंतर छबी सुरू होतं. गोपी नाण्यात होत्या दंग, तेवढ्यात तिकडून आला सखा श्रीरंग, गोळा करून वस्त्र सारी जाऊन बसला कळंबावरी, आणि मग तिथून पुढे गेले काना गाणं सुरू होतं. म्हणजे कुठले गाणं 10 दिशाने 10 मुखाने गाणं सुरू व्हायच्या आधी स्क्रिप्ट आहे 10 दिशाने 10 मुखाने आज फोडला टाहो आसवात या बिजली गाथा श्रोते ऐका हो, आणि तिथून पुढं मुख्य गाणं सुरू होतं कशी नशिबानं तट्टाचं म्हणी. म्हणजे कुठलंही गाणं तुम्ही काढा, प्रत्येक गाण्याच्या आधी M0 म्हणजे काहीतरी गद्य आहे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष गाणं सुरू होतं. आणि देरे कानाच्या बाबतीमध्ये जे मी आता म्हणलं त्याच्या आधी एक वेगळं गद्य आठवा, नंतर आपण बोलूया. धन्यवाद.